नमस्कार 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 सगळ्यांना. कसे आहेत सगळे? बरं, शुभ संध्याकाळ. 6:30 झालेत आणि तुम्ही सगळे जे काय टीव्ही समोर अगदी छान बसून आमचा हा कार्यक्रम तुम्ही बघता. खरंच खूप छान वाटतं. म्हणजे आज मी आलेलो आहे राजधानी साताऱ्यामध्ये आणि इथल्या कंदी पेढ्यासारख्या गोड बहिणींसोबत आजचा हा खेळ खेळायला 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. बरं, मी इथे आल्यानंतर मला या सगळ्या ताईंनी आधीच सांगितले, आशिष जास्त बडबड करत बसू नकोस, लगेच खेळ सुरू कर, कारण आम्ही खेळायला आलेलो आहे. तेव्हा त्यांची आज्ञा मी पाळतो आणि अजिबात वेळ न घालवता सुरू करतो आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. माहेर म्हटल्यानंतर मला तर पहिली आई दिसते. देवाने एवढंच ठेवा की माझ्या आईला चांगलं ठेवा, की आई म्हणजे माझं सर्वस्वच आहे. तसं वडील नाही, वडिलांचंही छत्र हरपलंय, त्यामुळे माहेर आई जर गेली तर माझं पूर्णच माहेर पण सगळंच जाईल. हो हो हो, आज हुकमाची राणी कोण होणार आहे ही उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे ना तेवढी मला सुद्धा आहे, कारण ती हुकमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग आपल्या पहिल्या खेळासाठी कोण कोण आहेत? 10 ताई. त्यांनी पटापट इथे यायचं, या बरं. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई आता जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई होणार आहेत बाद. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. म्हणजे मी ऑफिसवरून आले, मला माहिती नव्हतं की इथं खेळ आहेत. जावेनं सांगितलं म्हणून मी न फ्रेश होताच इथं आली. कंटाळा आला तरी मी खेळायला आली. या बात आहे, व्हेरी गुड. हीच तर गंमत आहे की नाही? आणि हा जो आनंद आहे आणि एक उत्कंठ असते ना की या 16 सख्यांच्या कार्यक्रमात जाऊन मला खेळायचे आणि जिंकायचे, ते बघून खरंच खूप छान वाटतं बाबा. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हा, आणि आता या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. ताई, आपली स्टेप करून दाखव बरं. रेडी? हा. हसली की फसली हे. हा, कोण? अजून एकदा. हसली की फसली हे. अरे बापरे. व्हेरी गुड. हा हा ताई, हा आपले हा ऍक्शन करून दाखव खेळाचं. हा, हसली की फसली. हा, हसली की फसली. अच्छा, असं आहे. रेडी? हा, 1 2. हसली. हा, सुरूच झाली. हा, ओके, रेडी? 1 2 3. हा. हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. बरं, मी दाखवलं होतं हे असं, मी केलं हे असं. हा हा हा, ओके, रेडी? हा. हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. बरं, आता हा खेळ असा आहे की मी ना काय करणार आहे, मी तुम्हाला सांगायचे की हसायचे तेव्हा जोरजोरात हसायचे आणि मी सांगेन जेव्हा रडायचे तेव्हा जोर जोरात रडायचे, मग हळू रडा मग हळू रडायचे, आता जोरात रडा मग जोरात रडायचे, मग हळू हसा मग हळू हसायचे, मग जोरात हसा मग हसायचे. आणि एका क्षणी मी कुठल्याही क्षणी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा ज्या पद्धतीने तुमचं एक्सप्रेशन आहे, जशा तुम्ही उभे असाल तसंच उभं राहायचंय, अजिबात हलायचं नाही. ओके, सुरू करायचंय खेळ. चला, आणि आता जोर जोरात हसा. आता हळू हसा हळू हसा हळू हसा हळू हसा. आता हळू रडा हळू रडा. हा, रडणं बघा. आता हसायचंय. अरे बापरे, जोरजोरात हसायचंय हसायचंय. हा, आणि आता असं हसायचंय बघा सगळ्यांनी. सगळ्यांचा हात वरती आला पाहिजे. सगळ्यांचा हात 1 2 3 हात वरती आले पाहिजे. स्टॅच्यू. ताई, हसतेस तू बाद झालेली आहे. स्टॅच्यू म्हटलं ते नाही हसायचं होतं आणि हलायचंही नव्हतं, त्याच्यामुळे ताई तू बाद झालीस. तू बसू शकते. कशी हसत होती. हसली ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ताई हल्लीस, ताई तू बाद झालीस, तू बसू शकते. ताई हसली आणि फसली. ताई तू बसू शकतेस.
ओके नाही, डोळे मिचकवले ताई, तू बाद झाले, तू बसू शकते. आणि 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड, अभिनंदन अभिनंदन पाची ताईंचं, व्हेरी गुड. पाची ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. खूप छान वाटते. आणि आता पुन्हा एकदा शुभेच्छा, कारण तुमच्यापैकी 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. ओके, कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. छान वाटतंय की नाही ताई? छान वाटतंय. छान वाटतं खूप. कसं वाटतंय? बरं वाटतंय. कसं कसं वाटतंय? बरं वाटतंय. क्या बात आहे. पण आता आपला हा जो खेळ आहे, ह्या खेळाचं नाव आहे सासर आणि माहेर. ओके, हा फक्त आता मला सगळ्यांना एक विचारायचंय, सासरी जास्त चांगलं वाटतं की माहेरी? दोन्हीकडं. हा, दोन्हीकडे बी चांगलं वाटतं. दोन्हीकडे चांगलं वाटतंय. हरकत नाही. हा ताई? माहेरी का बरं माहेरी का? खूप मज्जा येते मला तिथं गेल्यावर. एक सुखद अनुभव, सुखद क्षण मिळतात. मस्त एन्जॉय करता येत. कसंही मला तिथं वागता येतं, बागडता येतं, काहीही करता येतं. मला तिथं रोखणारं टोकणारं कुणी नसतं. ओके, इथंही नसतं, पण तिथं खूपच हे तिथे खूप आहे. पण मला सांग, आज हे सगळं आज इथे आल्यानंतर वाटतंय की नाही? हो नक्की. हो. म्हणजेच काय की हे तुमच्या सगळ्या माहेर वाशिडीचं माहेरच आहे ताई. माहेर की सासर? दोन्ही छान वाटतं. म्हणजे माहेर कसं आई वडील आहे तोपर्यंतच, हा, नंतर मग एवढं ओढ नाही राहत माहेरी. बरोबर. ताई, सासर की जास्त माहेर? माहेरच आवडतं. माहेर. हो. वा, खूप छान ताई. सासर. सासर. सासर का बरं? मला म्हणजे मी लहानपणात लग्न झाले त्यामुळे मला सासरीच खूप छान वाटतं. ओके, वा, खूप छान. हरकत नाही. आता बघूया कोण आहेत त्या 2 ताई ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके, रेडी आहेत तुम्ही? हा, आता आपण सासरी उभे आहोत, हे माहेर आहे. ओके ओके, रेडी. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर. ओके, रेडी. हा हा, रेडी. ओके, 1 2 3. हा, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. ताई, तू बाद झाली आहेस, तू बसू शकते. 1 2 3. सासर, माहेर, सासर, सासर. माहेरचं एवढं मगाशी कौतुक केलं, हा, आणि सासरी उडी इतक्या आनंदाने मारली. क्या बात आहे. व्हेरी गुड ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. ओके, व्हेरी गुड. ओके, माहेर. ताई, तू बाद झालेली आहेस, सो सॉरी, तू बसू शकते. ओके. आणि सुवर्णाताई आणि नीताताई गेलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. शेवटच्या खेळामध्ये तुम्ही आलेला आहात. अरे बापरे, आता टेन्शन तर अजून वाढलेलं आहे. हा, होणार हुकमाची राणी? होणार, प्रयत्न तर करणार. प्रयत्न तर करणार. वा, व्हेरी गुड. ताई, तू होणार हुकमाची राणी? प्रयत्न करणार. अच्छा, बरं, ठीक आहे. पण समजा हुकमाची राणी तू झालीस, हा, हुकमाची राणी तू समजा झालीस, तर सगळ्यात आधी घरामध्ये काय बदल घडवणार आहेस तू? मिस्टरांना शाळेतून लवकर यायला सांगणार. मिस्टर? अच्छा, शिक्षक आहे? हो. हो, अच्छा, तरी अच्छा, म्हणजे घरी येऊन होमवर्क करायचं असेल म्हणून. तसं काही नाही, मुलांना वेळ दिला पाहिजे ना. लेट आल्यानंतर ते थकतात दिवसभर शिकवून वगैरे, मग त्यांना वेळ मिळत नाही ना मुलांना वेळ द्यायला. अच्छा, म्हणून वेळ द्यायसाठी लवकर या म्हणणार. ओके, ठीक आहे. हा बदल घडवायचा आहे तुला? हो. हरकत नाही. ताई, तुला काय बदल घडवायचा आहे? मी पहिल्यांदा त्यांना मित्रांमध्ये जायचं बंद करणार आहे. हा पहिला माझा हुकूम असणार आहे. का बरं? पण का म्हणजे? मला नाही आवडत त्यांनी आम्हाला वेळ दिला, हा खूप महत्वाचा असतो, पण जास्त कोणत्या मित्रांमध्येच असतात. पण मला एक सांग, तू तुझ्या मैत्रिणींबरोबर जातेस तेव्हा ते नाही, कामावरून आल्यावरती तर मी घरातच असते. तसंही मला वाटतं की ते कामावरून आले की घरातल्या कुटुंबासाठी वेळ द्यावा. पण तू तुझ्या मैत्रिणींसोबत कधीच जात नाही जात. कधीतरी ठीक आहे की आठवड्यातनं एकदा, हे रोजच असतं. म्हणजे देवाची देवपूजा हुकत नाही, पण त्यांचं मित्र बघणं रोजचं चालूच असतं. त्यामुळे मी पहिला हुकूम तो त्यांना देणार आहे. तुम्ही पण जात ना तुझ्या मैत्रिणी? नाही, मला माझ्या मुलांनाही वेळ द्यावा लागतो, त्यामुळे त्यांनी पण मुलांना आणि आम्हालाही वेळ द्यावा. आणि असं आहे की आमचं त्यांना, मला रविवारची सुट्टी असते आणि त्यांना मंगळवारची, त्यामुळे आमचं काही जुळतच नाही.
घरी काय होत असेल मला याची कल्पना आलेली आहे. भाऊजी मी हात जोडतो, एक तर तुम्ही प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही असं काहीतरी करा की ही हरेल, की जेणेकरून ही हुकूम देणार नाही तुम्हाला. नक्की हसतायत तिथे, नाही मी हरणार नाही. हरणार नाहीये. क्या बात है, व्हेरी गुड. ये ऐसा कॉन्फिडन्स चाहिए. व्हेरी गुड, क्या बात आहे. आपण हा खेळ तर आपण खेळणार आहोत. तो खेळ काय आहे, त्याचं नाव काय, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी आपण दोन्ही ताईंसोबत जाणार आहोत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव सुवर्णा राकेश वायदंडे. माहेर कुठलं? माझं माहेर जसं बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यातलं खरसुंडी गाव आहे. अच्छा. हा. आणि खरसून- सासर? आणि सासर सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर कडेगाव म्हणून आहे. अच्छा. हा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला माझ्या 24 वर्ष झालेली आहेत. काय करतात भाऊजी? भाऊजी एका कंपनीमध्ये, मुथा कंपनीमध्ये आहेत परमनंट. व्हेरी गुड. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? आहेत, बोलत नाही जास्त, मीच बोलते करून विशेषतः. हा, ते लक्षात आलेलं आहे आमच्या. काही काय सांगशील, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? माहेर म्हटल्यानंतर मला तर पहिली आई दिसतीये. आई दिसते. मी अजून बोलले नाहीये, पण आई शब्द तिच्या सांगणं पण खूप म्हणजे अवघड वाटतं की मी 1.5 वर्षाचे असताना माझे वडील वार गेले आहेत. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये माझी आई एक कॉर्पोरेशनला आरोग्य सेविका म्हणून कामाला होती. त्यामधून न शिकलेली माझी आई, दुसरी शिकलेली अंगठी बहादूर, तिनंच मला शिकवलं, चांगल्या घरी दिलं. आणि विशेष म्हणजे माझा एक प्रसंग असा होता, 2022 साली आईला माझ्या अचानक किडनीचा त्रास झाला गेला. डॉक्टरांनी सांगितलं एकतर किडनीचं पज काढावा लागेल किंवा किडनी काढावा लागेल. आणि त्यात बघायला गेले तर आम्ही दोघं भावंड, बारका माझ्यापेक्षा आणि मी मोठी. म्हणजे आई खूप आजारी असल्यामुळे भाऊ म्हटला जरासं थोडासा बदल करण्यासाठी तू सातारला घेऊन जा. मी पुण्यावरून आईला गाडीनं घेऊन आले इथं. त्यानंतर आई 2-3 दिवस चांगली होती. मी ऑफिसला जायचे, मध्येच यायचे, वेळेतला वेळ काढून आईला जेवायला हे द्यायला. मग अचानक एका दिवशी असाच ताप, कणकणी हे आल्यागत झालं. आणि त्याचं काय होतं हे डिटेक्ट कळालं नाही. मग आमच्या इथं खाली एका डॉक्टरांकडे नेले. ते म्हणे की तुम्ही रक्त हे चेक करा. ते चेक केल्यानंतर म्हणजे सासूबाईंचं म्हणणं होतं की तुझी आईला खूप झालेलं आहे, तू बेटर आहे पुण्याला घेऊन जा तुझ्या भावाकडे. मग त्या क्षणातच मी सकाळी कसं तरी हे केलं, स्वतःला सावरल्याने मी माझ्या आईला पुण्याला घेऊन गेले. पुण्याला घेऊन गेल्यानंतर आईचं कंडिशन नव्हतं की काही क्षणाचीच असेल असं वाटायला लागलं. आई चालत बोलत नेलेली होती, पण माझ्या आईला नंतर ICU मध्येच ऍडमिट केलं. ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यातलं. मला वाटत नव्हतं की मी चालत बोलत नेलेली आई माझी पुन्हा परत येईल. पण देवाची खूप कृपा की माझी आई आज खूप ठणठणीत आहे, खूप म्हणजे खूप. वा, खूप छान. आणि तिला असंच निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच मी ही स्वामींचरणी माझ्याकडं प्रार्थना करतो. प्रार्थना आहे. नक्कीच नक्कीच. पण ताई असा एखादा अजून कुठला असा प्रसंग लहानपणीचा आई बरोबरचा तुला असा आई आठवतो? बरोबर खूप झालेले आहेत. म्हणजे कसं की वडील नसल्यामुळं सगळं कुटुंब आईला चालवावं लागायचं. मग असं एक वेळ यायचं की आई कानातले घाण ठेवायची, गळ्यातलं घाण ठेवायची. भावाचं शिक्षण, माझं शिक्षण, मोठ्या भावाचं कुटुंब, मोठा भाऊ जरा थोडासा काम करत नव्हता, त्याचं कुटुंब, म्हणजे सगळ्या म्हणजे खूप हालाकीचं जीवन माझे पहिल्यापासून केलेलं. आणि त्यामुळे मी आत्ता जरी जॉब करत असेल तर मला पहिले दिवस खूप आठवतात की नाही आपण खूप वाईट दिवस काढलेले आहेत. अशा तुझ्या कुठल्या वस्तू आहेत की ज्या आईने अजूनही सांभाळून ठेवलेत माहेरी? माझे लहानपणीचे फोटो आहेत. लहानपणीचे फोटो आहेत? हो, म्हणजे खूप मी आईच्या प्रत्येक साडीवरती मला हौस होती की आईची साडी घेतली की त्या साडीवरती फोटो काढायचा. आणि मी प्रत्येक साडीवरती आईच्या ते फोटो काढायचे. आणि अजूनही आईकडे त्या साड्या आहेतच, अजूनही आहे? अजूनही आहेत. मग जेव्हा तू माहेरी जातेस हा, मी त्यातली एक साडी घेऊन येते प्रत्येक वेळेस. प्रत्येक वेळेस एक हा, साडी प्रत्येक वेळेस मी आईची साडी घेऊन येते. घेऊन? काय सांगशील या माध्यमातून? आईला काय सांगावं असं वाटलं तर काय सांगशील? काही नाही, फक्त आई देवाने एवढंच ठेवा की माझ्या आईला चांगलं ठेवा की आई म्हणजे माझं सर्वस्वच आहे. म्हणजे म्हणतात ना की आई गेली की माहेर पण तुटतं, तसं वडील नाही, वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे माहेर आई जर गेली तर माझं पूर्णच माहेर पण सगळंच जाईल. खरंच तिला पुन्हा एकदा निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो ताई. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ताई व्यक्त होतात ना, खरंच या भावाला खरंच खूप छान वाटतं. तेव्हा ताई आता जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
आणि माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे खोचाखोची. या, खोचाखोची. खोचाकुची खोचाकुची. हे सगळं भाऊजी बघणार आहे आणि ते म्हणतील हा हे सगळं हिला चालतं. मी माझ्या मित्रांसोबत गेलो तर इतके मला बोलते. हा नाही काही त्या बाबतीत नाहीत बोलणार. नाही बोलणार नाही. मला तेच वाटते ते बिचारे गप्पच असते. इतकी ताई बोलते बिचारे काय करणार भाऊजी. गप्पच असतात ना. ऐकून घेतात पण चुकतात त्यामुळेच ऐकून घेतात. मग भाऊजी काय खरं नाहीये बाबा. आता हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचत नाचत एक हात मागे ठेवायचे आणि दुसऱ्या हाताने एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचा या तुमच्या केसात खोचायचंय. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर रेडी तयार आहेत तुम्ही दोघी. हा एक हात मागे ठेवायचा नंतर. हा 1 2 3 म्हटल्यानंतर चला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचत 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 नाचत. चेहरा समोर चेहरा समोर चेहरा समोर. ताई ताई चेहरा समोर. आई नुसतं असं नाही करायचंय. हे बघ नाचत नाचत. हा हे बघ असं नाचत नाचत. हे नाचत नाचत. व्हेरी गुड. फक्त मागे खोचायचे नाही. पुढे इथे 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 असे. हा फक्त मागे नाही. फक्त मागे नाही. व्हेरी गुड. हे बघ. हा व्हेरी गुड. या इथं समोर या आता. ओके ठीक आहे. पहिल्यांदा ही ताई. ओके ही ताई. हा रेडी 1 2 3. सत्तेचाळ 48 49 50 51. आता अरे बापरे. 1 2 3. छप्पन 57 58 59. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ताई आहे सुवर्णाताई आणि उपविजेती ठरलेली आहे नीताताई. खूप खूप अभिनंदन ताई. खूप खूप अभिनंदन नीताताई. तू उपविजेती ठरलेली आहेस. कसं वाटलं. खूप छान वाटलं. मुलांनी सांगितलं होतं मम्मी तशीच येऊ नको काहीतरी गिफ्ट घेऊन आली. काहीतरी गिफ्ट घेऊन आलेली आहे. हा आणि पण हा हा कप स्वयंपाकघरात ठेवायचा आहे म्हणजे आमची आठवण सतत येत राहील. हा बरं हा याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची. भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी काहीच नाही बोलले बाबा. हा ताई खूप खूप अभिनंदन आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सुवर्णाताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा कसं वाटते ताई? खूप भारी फील वाटतंय. घरी पण हुकमाची राणी मी आणि इथं पण मीच झाली. घरी पण तू हुकमाची आमच्या लक्षात आलेली आहेस की तू घरी हुकमाची राणी असणारच आहे. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगितलेस की सांगणार आहेस? अजून तर नाही कोणाला सांगितलं. कोणाला सांग? पहिल्यांदा मी माझ्या आईला सांगणार आहे आईला सांगणार. हा. अच्छा, काय सांगशील? की मी हुकमाची राणी झाली. ए हो, काय बात आहे. बरं तुला मी मगाशी ते विचारलं आहे की हुकमाची राणी झाल्यानंतर तू काय बदल घडवून आणशील? माझा शेवटचा आणि पहिला हुकूम तेच आहे की त्यांनी मित्रांमध्ये जायचं नाही, बस. हे काय जातच नाहीये, हा हुकूम काय जातच नाहीये. हरकत नाही ताई. आणि नक्कीच हा हुकूम भाऊजींपर्यंत पोहोचणार आहे. ओके, आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सुवर्णाताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि सुवर्णाताईंनी तर तिच्या अहोंना एक हुकूम दिलेला आहे की संध्याकाळी जास्तीत जास्त वेळ मित्रांसोबत घालवायचा नाही, तर तो माझ्याबरोबर म्हणजे ताईंबरोबर घालवायचा आहे. हा, ओके. हा हुकूम नक्कीच पोचलेला आहे. पण मंडळी, हा हुकूम फक्त ताईंच्या अहोंसाठी नाहीये, तर समस्त पुरुषांसाठी हा हुकूम आहे की जास्तीत जास्त वेळ मित्रांसोबत न घालवता आपापल्या बायकांसोबत घालवा, म्हणजे सगळं छान व्यवस्थित होईल. हो की नाही ताई? हा, मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.